नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसाठी किंवा मैत्रिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट आज आलेली आहे मित्रांनो। गृह विभागाने आज शासन निर्णय प्रसारित केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये येणारी जी मोठी पोलीस भरती आहे 15,000 पदांसाठी, तर ही पोलीस भरती कशा पद्धतीने राज्यात राबवली जाणार आहे, क्रायटेरिया काय असणार आहे, त्याचबरोबर ज्या मुलांचं किंवा मुलींचं वय संपलेलं आहे अशा मुलींना सुद्धा आता या पोलीस भरतीमध्ये चान्स किंवा संधी मिळणार आहे मित्रांनो। आज गृह विभागाने हा शासन निर्णय प्रसारित केलेला आहे मित्रांनो। तुम्हाला माहिती की नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 15,000 पदांसाठी राज्यामध्ये पोलीस भरती करण्याची मंजुरीही मिळाली होती। त्याबाबतच आज शासन निर्णय राज्य सरकारने किंवा राज्य सरकारच्या गृह विभागाने आज प्रसारित केलेला आहे मित्रांनो। जाणून घेऊया सविस्तर आज शासन निर्णय आजच्या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई, त्यानंतर सर्वगातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत आजचा हा शासन निर्णय राज्य सरकारने राबवला आहे। तर बघा मित्रांनो, राज्य सरकार काय म्हणतं की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई सर्वगातील दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 कालावधीत रिक्त झालेली दिनांक 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे बघा कोणतं तर 1/1/2025 ते 31/12/2025 पर्यंत जे रिक्त होणारी पदे म्हणजे या वर्षी रिक्त होणारी पदे, तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे मित्रांनो। ही भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत प्रस्ताव 12/8/2000 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता आणि त्यात मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली आहे मित्रांनो। हा जो प्रस्ताव होता भरती प्रक्रियेचा, तर हा भरती प्रक्रियेच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली असून पुढील प्रक्रियेसाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, किती पदं रिक्त आहेत आणि किती पदं हे भरली जाणार आहेत, तर पोलीस शिपाई पदासाठी 12,399 पदं हे भरली जाणार आहेत। त्यानंतर पोलीस शिपाई चालकसाठी 234 पदे हे भरली जाणार आहेत। त्यानंतर बॅट्समनसाठी 25 पदं हे भरली जाणार आहे। त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 2,393 पदं हे एकूण भरली जाणार आहेत। त्यानंतर कारागृह शिपाईसाठी 580 पदं भरली जाणार आहे। असे एकूण 15,631 पदांची ही एकूण पोलीस भरती राज्यात राबवली जाणार आहे मित्रांनो। तर बघा किती पदं आहेत, तर 15,631 पदं हे राज्यात पोलीस भरतीसाठी भरले जाणार आहेत। त्यानंतर पुढे राज्य सरकार म्हणते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य सर्वगातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आलेली असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस शिपाई सर्वगातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर सर्वगातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई सर्वगातील उपरोक्त नमूद 15,631 रिक्त पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ 1 येथील दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे मित्रांनो। तर जो वित्त विभागाचा शासन निर्णय होता तर त्याच्यामध्ये काही सूट देऊन हे जे 15,631 पद आहेत तर हे भरून घेण्यास 100% मान्यता राज्य सरकारने दिलेली आहे मित्रांनो। हा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे। तर बघा आता पुढची प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे, तर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/2022 व दिनांक 21/11/2022 च्या शासन निर्णयानुसार तरतुदीमधून स्थिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबवण्यात तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात मान्यता देण्यात येणार आहे मित्रांनो। बघा OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच पूर्वी ज्या सूचना होतात काही पत्रामध्ये पोलीस भरती रिगार्डिंग, त्या पत्रांमध्ये सुद्धा आता काही स्थिथिल देऊन हे काही रूल चेंज करून OMR आधारित लेखी परीक्षा ही घेतली जाणार आहे। त्यानंतर सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरतीत प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास
पात्र ठरविण्यात येत आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, इथं काय म्हटलेलं आहे की सन 2022 व सन 2023 मध्ये ज्या मित्रांनी ट्राय केलं होतं परंतु त्यांना झालेलं नव्हतं आणि त्यांचं वय हे गेलेलं असून तर अशा मित्रांना एक नवीन संधी आता देण्यात येत आहे मित्रांनो, असं JR मध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे। त्यानंतर प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 450 रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 350 रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल ॲप्लिकेशन फॉर्म तर तेव्हा तुम्हाला एवढं चलन हे भरावं लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो पुढे म्हटलंय की तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे तर ते ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काही महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन सुद्धा देण्यात आलेले, ते म्हणजे प्रस्तुत भरती प्रक्रियेत अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक व प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहेत। त्यानंतर सदरहून परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करावे मित्रांनो। त्यानंतर सदरची भरती प्रक्रिया ही पारदर्शीपणे राबवण्याची व सहनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील। त्यानंतर परीक्षा संदर्भात आक्षेपवाद न्यायालयीन प्रकरण विधानमंडळ त्यानंतर कामकाजाविषयी बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ संबंधित गट प्रमुखाची राहणार आहे। तर अशा पद्धतीने ही जी पोलीस भरती राज्यात तर ती 15,631 पदांची राबवली जाणार। तर मित्रांनो, तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही आता उत्तम संधी आहे मित्रांनो। चांगल्या प्रकारे अभ्यास करा, चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करा मित्रांनो, नक्कीच तुमचं या पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होईल मित्रांनो। माझ्याकडून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे विशेष आणि ऑल द बेस्ट ही जी पोलीस भरती होणार आहे यासाठी मित्रांनो। काही अडचण असेल तुम्हाला याबाबत तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा। हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक प्रिपरेशन करणाऱ्या पोलीस भरती प्रिपरेशन करणाऱ्या मित्रापर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।